माझे संपूर्ण आयुष्यभराचे अत्यंत जिवलग स्नेही संपूर्ण निस्वार्थपणे ज्यांचं खरंच व्यक्तिमत्व आणि कार्य भारत मातेच्या सेवेला अर्पण आहे आणि त्यांनी भारत मातेच्या सेवेचा स्वीकारलेला रस्ता ग्राहकाचं सबलीकरण, ग्राहक चळवळ, असे जिवलग स्नेही सन्माननीय सूर्यकांतजी, सन्माननीय बाळासाहेब आणि त्यांचेही म्हणजे माझेही सर्व सहकारी इथे या माझ्या मनामध्ये सुद्धा ज्याला पवित्र आहे अशा तीर्थक्षेत्री येण्याची मिळालेली संधी, हे मी श्री गणेशाचे आशीर्वादच मानतो. पण माझे पुढचे शब्द आणखी काळजीपूर्वक ऐका, ते मी विचारपूर्वक समजून उमजून वापरतोय. ते म्हणजे एका घरातल्या आपण सर्व बंधू भगिनींनो, सर्वार्थाने हे शब्द मी विचारपूर्वक वापरतोय. थोडं सुद्धा कायदा हा भारत देश कळायला सुरुवात झाल्यापासून माझी भावना आहे की मी सुद्धा ग्राहक चळवळीतला तुमच्याच प्रमाणे एक कार्यकर्ता आहे. आत्ता समोर आल्यावर सुद्धा शेजारी माझ्या गुरुची तर प्रतिमा आहेच आहे, पण ग्राहक चळवळीचे आद्य गुरु संपूर्ण भारतात ज्यांनी हा विषय हाती धरून खरोखर आपलं जीवन संपूर्ण अर्पण केलं असे नाना, मला असं समोरनं येताना त्यांचं ते तस्वीर पाहूनही मला भरून आलं. माझंही लहानपण पुण्याच्या कसबा पेठेत गेलंय. ज्या चौकात आमचं घर होतं त्याच्या समोरच्या रस्त्याला नानांचं घर होतं. त्यांच्याशी एक व्यक्ती, माणूस, ते सुद्धा या देशाप्रती समर्पित असलेलेच व्यक्तिमत्व, इतके दीर्घकाळचे संबंध आहेत. आणि भारतापुरतं मग त्यात महाराष्ट्र पण आला आणि आपण सगळे आलो. ग्राहक हा काही एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे काही हक्क असतात आणि असले पाहिजेत. त्यासाठी कायद्याची व्यवस्था पाहिजे आणि अर्थातच नुसता कायदा पुरणार नाही तर संघटनेचं त्याच्या पाठीशी बळ पाहिजे. या सगळ्याला ज्यांनी अख्ख्या देशात आकार दिला, मुळातून उभं केलं, असे नानांपासून ते सूर्यकांतजींना झालेला आनंद त्यांना एकट्याला नाही, मला सुद्धा येतो आनंद की आम्ही गेले 2.5-3 तास, त्यातला गेला 1.5 तास ट्रॅफिक जॅममध्ये गेला असला तरी आम्ही गाडीत एकत्र होतो आणि विविध विषय बोलत येत होतो. त्यातला आनंद की नानांनीही जसं जीवन अर्पण केलं, ग्राहकांची चळवळ, एक विषय हाताशी धरून, आणि त्याच्या प्रारंभापासून सूर्यकांतजी आहेत. आम्ही घरनं निघालो तेव्हा माझा मुलगा होता की जो आता आम्ही सुरू केलेलं शैक्षणिक काम सांभाळतोय, त्यालाही मी ओळख करून दिली सूर्यकांतजींची की संपूर्ण देशाला जेव्हा ह्या गोष्टींचं भान पण नव्हतं, म्हणजे मी हे 1970च्या दशकाबद्दल बोलतोय, की नानांनी ज्यावेळी हा विषय आधी हाती घेतला, काही गावीच नव्हतं देशाच्या. मी ज्याला एक प्रकारे आपलं दुर्दैव, पण जे सत्य ते सत्य म्हणायला पाहिजे, ते म्हणजे ग्राहकाच्या रक्षणाची चळवळ आणि त्याला आवश्यक कायदा हे पश्चिमेत होते. युरोपमधले देश, अमेरिकेतले देश, तिथे कायदा पण होता, आपल्याकडे इथलं काहीही नव्हतं. उलट तो जो काळ आहे त्यावेळी, आज त्या काळाच्या तुलनेत भारताला, मग त्यात महाराष्ट्र याला ना आपण सगळे आलो, 1970 आणि 80च्या दशकापेक्षा आता आर्थिक आणि भौतिकदृष्ट्या तरी आपली स्थिती खूप सुधारलेली आहे. आम्ही आलो तेव्हा हे आपले ओझरचे संस्थानचे अध्यक्ष अतिशय प्रेमाने त्यांनी
शाल आणि श्री गणेशाची तस्वीर अर्पण केली. मला आठवत आहेत अशी वर्ष की जेव्हा माझ्या लहानपणी आईवडिलांबरोबर मी ओझर, लेण्याद्री, अष्टविनायक केलंय. आणि त्यावेळची स्थिती, तुम्ही अध्यक्ष होतात, हां बघा. आणि मग मला ते आता श्री गणेशाची तस्वीर देताना मला म्हणत होते की आम्ही इथं खूप, ते येताना दिसतच होतं की किती केलंय. बाह्य परिस्थितीत निश्चित सुधारणा आहे, पण हे कार्याचा पाया जेव्हा नानांनी सुरू केला, कुठे असं म्हणतात दूर दूरपर्यंत हा विषय सुद्धा नव्हता की अरे ग्राहक हा एक समाज व्यवस्थेतला मोलाचा घटक आहे, तो नाडला जातोय आणि त्याचे हक्क त्याच्या रक्षणासाठी संघटित झालं पाहिजे आणि कायदा पण पाहिजे, असं दोन्ही पाहिजे. नव्हतं आपल्याकडे. उलट तो जो काळ आहे तो ज्याचं नाव आहे सप्लायर्स मार्केट, म्हणजे विविध वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणारा जो वर्ग आहे त्याचं प्रभुत्व होतं त्यावर. मला जाणवतं जो आता थोडा बदललेला काळ आहे त्यामध्ये जीवनातल्या अनेक वस्तू किंवा सेवांकरता ग्राहकासमोर अनेक पर्याय आहेत आणि उलट आमचं प्रॉडक्ट घ्या म्हणून अनेक जण त्या ग्राहका मागे लागलेले असतात. 1970-80च्या आपल्या स्थितीमध्ये ग्राहकाला याचं दार त्याचं दार करत फिरावं लागायचं आणि सप्लायर मेहरबानी केल्यासारखा की मग ठीक आहे तुला मी अमुक अमुक देतो, आणि मग ते करताना तो ग्राहकाला तो गंडवणार इत्यादी. अशा काळापासून आपण जिथे कुठल्या कुठे आलो. मला नानांनी ज्या तऱ्हेने हा विषय सुरू केला सगळा काळ तो लक्षात आहे. भारताचा सुद्धा ग्राहक संरक्षण कायदा आला अंतिमता 1986, पण त्या मागे सगळे कष्ट आणि दिशा नानांची आणि त्यांनी जे ग्राहक चळवळीचं काम उभं केलं त्याची. मला माहिती आहे की त्याच्या ड्राफ्टिंगमध्ये सुद्धा कायदा काय पाहिजेच्या ड्राफ्टिंग, ते वर्ष म्हणजे मी ज्या वर्षी IAS झालो आणि शासनात दाखल होऊन कामं करू लागलो तो काळ. एक जी त्यागी, तपस्वी, संपूर्णपणे निस्वार्थी, ज्यांनी या भारत मातेच्या चरणी आपलं खरंच सर्वस्व अर्पण केलेलं आहे, अशी घडलेली माणसं. तर मला असं भरून येतं खूप. आणि मी पुन्हा म्हणतो की मीही स्वतःला सर्वार्थाने या ग्राहक चळवळीचा एक कार्यकर्ताच मानतो. तुमच्यासारखा मी पण एक कार्यकर्ता आहे. माझा शब्द ईश्वर कृपा की म्हणे IAS नावाचं काहीतरी झालो, ते झाल्यामुळे म्हणे वेगवेगळ्या तथाकथित मोठ्या मोठ्या पदांवर कामं करण्याची संधी मिळते. मग त्याला अभ्यास लागतो, कायदा माहिती पाहिजे, राज्यघटना माहिती पाहिजे, शासनाची सर्व कार्यपद्धती माहिती पाहिजे. आणि IAS मधल्या त्या अधिकाराच्या पदावर बसून पण सामान्य नागरिकाला न्याय द्यायचा असेल तर करेक्ट कुठं बोट ठेवलं की फाईल हलते, आणि नियम, उपनियम, पोटकलम हे सगळं तो करता आला अभ्यास. अधिकृत सरकारी पदांवर होतो तोवरही केला, पण या देशाचा कार्यकर्त्या नात्याने जे समर्पण आहे, कमिटमेंट, ते चालू राहतं, ते संपत नाही कधी. सूर्यकांतजींनी अतिशय प्रेमाने माझी ओळख करून देताना एक अर्थपूर्ण केला उल्लेख. ते म्हणजे आज जो मी तुमच्यात आहे हा तसा मध्ये काही काळ गेला आहे त्याला. आज बऱ्याच काळाने आहे मी तुमच्यामध्ये आलेलो. त्यामुळे मला दिवाळीच्या थोडा आधी सूर्यकांतजींनी जेव्हा विचारलं की असं असं शिबिर आहे, याल का, मला डोळ्याची पापणी पण लववावी लागली नाही. मी येतो अर्थातच सांगितलं. कारण तुमच्यामध्ये असणं हे नुसतं मी भावनिक नाही बोलतोय, मी माझ्याही कर्तव्याचा भागही मानतो आणि ते माझं कामच आहे, असायला पाहिजे. सूर्यकांतजींना मी हो येतो म्हणताना मनात अनेक होते मुद्दे. आमचं 1-2 दिवस आधी बोलणं झालं की काय बोलूयात सर्वांशी. आधी तर हो म्हणताना माझ्या मनात होतं की या निमित्ताने बऱ्याच मधल्या काळानंतर पण जरा सर्व कार्यकर्त्यांनाही भेटू. मी खरंच म्हणतो, नुसतं इमोशनल नाही, मी काही मुद्दे म्हणणार आहे पण मी वेळ ठेवणार आहे. मला सुद्धा तुमच्याकडनं ऐकायचं आहे. म्हणजे मी नुसतं एकतर्फी एक भाषण केलं, एक माझी विशिष्ट वेळे निघावं लागणार आहे त्यावेळी, पण सरकारी अधिकारी टाईप गाडीची धूळ उडवत आला आणि धूळ उडवत गेला टाईप नाही. माझ्या मनात आहे मला जरा तुमच्याहीकडनं काही ऐकायला आवडणार आहे. विशेषतः जे
प्रत्यक्ष जमिनीवर काम करतानाचे मला अंदाज आहे काय असणार आहेत अनुभव तऱ्हातऱ्हांचे, कशा प्रकारचे, तिथले सरकारी यंत्रणेचे तुमचे काय अनुभव असणार आहेत मला एक साधारण अंदाज आहे. यातनं रस्ता काढत ग्राहकाची संघटना आणि ग्राहकाच्या हक्कांचा विषय पुढे कसा न्यायचा हे आपल्या समोरचं चॅलेंज आहे. म्हणून आमचं जेव्हा बोलणं झालं की सर्वांशी काय बोलू, मला असं वाटलं की सहज नंतरच्या टप्प्यात जे एका कामावर मी फोकस केले, मुख्यतः शैक्षणिक आहे. सूर्यकांतजींनी पुन्हा तोही फार प्रेमाने उल्लेख केला की महाराष्ट्रावर, भारतावर त्याचे थोडे का होईना पण चांगले परिणाम दिसणं चालू झाले. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी. आज सकाळी सकाळी मी पेपर वाचत होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच एक वाक्य हेडलाईन होती एका पेपरला की सरकारी नोकरी ही देशसेवेची संधी आहे. हे चाणक्य मंडलचं ब्रीदवाक्य आहे. आम्ही चाणक्य मंडल कधी नाव लिहिलं तर खाली अशी एक ओळ असते, इंग्लिश असेल तर इंग्लिश ओळ येते, वेअर सिव्हिल सर्व्हिस इज सर्व्हिस टू द पीपल टू द नेशन. आणि मराठी तर त्याहून उलट अर्थपूर्ण आहे की जिथे लोकसेवा हीच देशसेवा आहे. की ती नुसती नोकरी नाही, नुसते चार पैसे मिळवण्याची, कुठलं तरी पद आणि भान नसेल तर ती अधिकाराची खुर्ची आणि अधिकार बघता बघता डोक्यात जातात. इगो, अहंकार एवढा फुलतो आणि विसरायला होतं की तुला दिलेली ही खुर्ची, तुझं हे मोठं ऑफिस, त्या ऑफिसच्या बाहेरचा पिऊन, तुला दिलेला बंगला, असलेली गाडी, ही लोकांची सेवा तू नीट करावीस यासाठी दिलेली आहे. हे त्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे की विसरायला होतं अनेकांना. आणि आपल्याला ग्राहक चळवळीचं काम करताना मुख्यतः त्या सरकारी यंत्रणेबरोबर आणि मग इतर जे अनेक विषय असतील त्यांच्याबरोबर काम करायचं असतं. माझ्या सहज त्यामुळे मनात आलं की थोडासा वेळ सर्वांशी संवाद करूयात की ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्याचा अभ्यास, असं माझे शब्द आले माझ्या मनात की काय बोलू थोडक्यात. मी फार वेळ घेणार नाही आहे पण असं थोडक्यात मला माहिती मी एक 3-4 काही प्रॅक्टिकल टिप्स बोलणार आहे. तरी माझा अंदाज आहे खऱ्या त्या बोलायची गरज नाही आहे पण एक आपला संवाद सुरू होतोय. आणि तुमच्याशी आज मी बोलून गेल्यामुळे जर कोणाला काकणभर जरी वाटलं की आपलं बळ वाढलं, आपलं समज, आकलन, अंडरस्टँडिंग आपलं वाढलं, आणि ग्राहक चळवळीतला कार्यकर्त्या नात्याने जिथे आपण जे काम करत असू तिथली शक्ती आपली वाढली, किंवा आता हे काम घडवून आणताना नेमके पुढे कसे सरकूयात याचे काही 1-2 जरी मुद्दे मिळाल्यासारखं वाटलं तर मी म्हणेन की मी माझं काम नीट केलं. तसं जर तुम्हाला वाटलं नाही तर चूक माझी आहे अर्थात. पण चळवळीतल्या कार्यकर्त्याचा अभ्यास आणि त्यातले ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्याचा अभ्यास, असं सहज माझ्या मनात आलं. पहिला अर्थातच मुद्दा आहे, कायद्यावर पक्की पकड पाहिजे. विशेषतः हा सगळाच विषय सरकारी यंत्रणा काय तिच्या असतील किंवा नसतील, मला जमिनीवरच्या रियालिटी वास्तवाची जाणीव आहे. कायदे आले, ग्राहक उच्चाधिकार आयोग इत्यादी आले, जिल्हा ग्राहक न्यायालय आली, ग्राहक कक्ष आले, फक्त तिथे माणसं नाही आली. मला भान आहे रिक्त जागा, प्रलंबित केसेस, आणि शेवटी हा ग्राहक संरक्षण कायदा आणि त्यांनी जी आखलेली कार्यपद्धती आहे तिचा ज्यांना धाक वाटायला पाहिजे त्यांना तो वाटत नाही, याचं मला भान आहे. जा काय तुला करायची ती तक्रार कर. त्यांना वाटतं की जा ना, कर ना तक्रार, काय 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष ती पेंडिंग प्रलंबित राहणारच आहे. ह्याचे उद्योग इकडे चालू आहेत ते चालूच राहणार आहेत. पण ही जी शासन ही व्यवस्था आहे ही मुख्यतः राज्यघटना आणि त्या राज्यघटनेवरच्या विविध कलमांनुसारचे विविध कायदे आणि मग ते कायदे अंमलात आणायला असलेले वेगवेगळे विभाग, ही रचना आहे त्याची. आपल्याला कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करताना जर प्रभावी ठरायचं असेल तर बरोबर त्या कायद्यावर कुठे बोट ठेवायचं. आणि सरकारी यंत्रणेला पण हा मेसेज असतो की कोणाचा अभ्यास नीट आहे ह्याच्याशी पंगा घेऊ नका, हे बरोबर माहिती असते सरकारी यंत्रणेला. उदाहरणार्थ एक अत्यंत प्रॅक्टिकल पण सरकारी यंत्रणेशी डील वागतानाचं एक तंत्र आहे
ते म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे मुख्य मुद्दा लेखीच म्हणायचा कायम. कारण सरकारी यंत्रणा त्या लेखी टाकी पत्रव्यवहाराला पण तशी बिचकते की एकदा ते लेखी पत्र पाठवले मग ते स्किल आहे ड्राफ्टिंगचं कौशल्य की पत्रात किंवा तर संबंधित जो मुद्दा मांडायचा आहे तो नेमका कायदेशीर कसा मांडायचा. आणि मग सरकारी कर्मचाऱ्यापासून कलेक्टर असं कोणी त्यांना ते बरोबर कळतं की हे पत्र त्याची जी वाक्यरचना आहे ड्राफ्टिंग ते इतकं मुद्देसूद आहे की लिहिणाऱ्याला मुद्दा कळतोय आणि आता तू जर पंगा घेतला वाकड्यात शिरला तर उद्या तुला त्याची किंमत मोजायला लागू शकते. एका बाजूला ग्राहक संरक्षणाचा कायदा आणि दुसऱ्या बाजूला आपलं सगळ्यांचं बळ खरं तर वाढवणारा माहितीच्या अधिकाराचा कायदा आहे. दोनांच्या मेळामधनं पण आपली शक्ती वाढत जाणार आहे की कोणत्या ठिकाणी म्हणायचं मला माहिती याविषयीची पुरवा. ग्राहकाकरता सुद्धा इतके हजारो विषय आहेत. खरं सहज आम्ही येतानाही म्हणत होतो की हे जे टोल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पुरवले जाणारे तर ही लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसवणूक चालू आहे. हे निश्चित आहे, हे निश्चित आहे. त्याच्यात गफला ज्या तऱ्हेचा चालतो हे निश्चित आहे. आता त्याच्यात टेक्नॉलॉजी आली, आता ते फास्टॅग आलं, पण ग्राहक म्हणून जाणारा तो जे पे करतोय टोल मी काय 100% खात्रीने म्हणू नाही शकत की तो खरंच सरकारच्या तिजोरीत जातो का. आमचाच एक मित्र आहे त्यांनी हा एक विषय धरून काम प्रचंड केलंय. तो माझ्याशी सतत संपर्कात असतो. सूर्यकांतजींना मी विचारलं की तो तुमच्याशी तर तो असतो त्यांच्याशी. त्यांनी हा विषयाचा कचकावून अभ्यास केलेला आहे. त्यांनी टोल आणि अशा अनेक विषयांमध्ये नागरिकाची म्हणजेच ग्राहकाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते आहे. दुर्दैवाने असे विषय अनेक आहेत. शासन दरबारीच असं नव्हे, खरं तर शासन नावाची जी व्यवस्था आहे ना तर प्रत्येक नागरिक हा त्या व्यवस्थेचा ग्राहक आहे. खरं म्हणजे नागरिक मालक आहे. शासनाच्या पदांवर जे बसलेत ते त्या नागरिकाचे सेवक आहेत. पण चित्र होताना उलट होऊन बसतं की बसलेत अधिकाराच्या पदावर ते. अगदी आपली राज्यघटना की जिच्यासाठी मी आपले घटनाकार आणि त्यात विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांचा मी व्यक्तिगत पण कृतज्ञ असतो हा माझा शब्द आहे. कृतज्ञ असतो हा शब्द आहे माझा की तिचं पहिलं वाक्य आहे वी द पीपल, आम्ही भारताचे सारे लोक. की ह्या देशाचे मालक कोण आहेतचं उत्तर आहे लोक मालक आहेत. आणि मग ते सरकारी अधिकारी असू द्यात किंवा आदरपूर्वकच म्हणतोय कोणाबद्दल अनादराने नाही, पण ते लोकप्रतिनिधी असू द्यात वेगवेगळ्या पदांवरचे, ते लोकांचे सेवक आहेत आणि तसं असण्यात त्यांनी गौरव बाळगला पाहिजे की आम्ही लोकांचे सेवक आहोत. पण चित्र उलटं होतं. नागरिक बनून बसतो दुबळा आणि एकदा खुर्चीत बसले की अधिकार सगळे त्यांच्या हातात असतात. अशा वेळी आपलं काम तो बरोबर नेमका कायदा कोणता, त्यातलं कलम कोणतं, त्याची वाक्यरचना काय एवढंच नाही, सरकार नावाची यंत्रणा चालताना दैनंदिन ती चालायला सुद्धा अनेक तऱ्हांचे आदेश, नियम, उपनियम, पोटनियम असे असतात. आपला जर त्याचा अभ्यास असेल तर आपण सरकारी व्यवस्थेकडनं कामं करवून घेऊ शकतो. त्यात मग ग्राहकाचं म्हणजेच नागरिकाचं सबलीकरण, एम्पॉवरमेंट आहे. तेव्हा कायद्याचा अभ्यास, कलम, पोटकलम, त्या कायद्यांवर आधारित वेगवेगळे नियम, पोटनियम, पण एवढंच नाही, विविध कायद्यांना धरून काही वेळा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल असतात, महत्त्वाचे आहेत ते. आणि आम्ही दोघंही गाडीतनं येताना त्या सरकारी कलम आणि म्हणजे कायद्यातली कलम आणि ती कलम धरून सरकारी कामाची पद्धत याचा विविध कार्यांना कसा त्रास होतोय आम्ही बोलत आलो होतो. मलाही त्याची जाणीव आहे. तुम्हाला मी एवढंही सांगतो की कायद्यानुसार एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून मी शैक्षणिक काम करतोय आणि आमचेच विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर महत्त्वाच्या जागांवर बसले आहेत, तरी आम्हाला सरकारी यंत्रणेचा त्रास आहे. माझ्या मनात त्याची तीव्र वेदना असते आणि माझ्या मनातली वेदना संतापाद्वारे व्यक्त होते. मी वेदना झाली तर मुळूमुळू रडत बसणारा माणूस नाही, तो संतापाद्वारे व्यक्त होतो.
की जी सरकारी यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी तयार झाली आहे तीच चांगल्या कामांच्या मधला अडथळा ठरते. पण आपल्याला जे करायचंय काम नागरिक आणि ग्राहकाला संघटित करणे, तर आपल्या हाताचं साधन मग कायद्यावरची पण पकड, त्याचा अभ्यास आहे. एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो, कुठलाही मुद्दा समोर आला तो कितीही गुंतागुंतीचा असू द्यात, तुम्हाला मी खात्रीने सांगतो की अभ्यासाला थोडा वेळ द्या. मी सुद्धा सांगू शकेन की आता हे करताना यातला कोणता मुद्दा, कोणता कायदा, कोणता कलम, कोणती फाईल, आणि त्या दृष्टीने मी जी टीप बोलतोय की लेखीच करायचं आहे, की हे मांडायचं लेखीच मांडायचं. आणि संबंधित काही माहिती मागवायची असेल तर माहितीच्या अधिकाराखाली सुद्धा मागवणे, त्याची वेगवेगळी कलमं. नुसत्या त्या माहिती अधिकाराची गुंतागुंत मला जाणीव आहे. कलम 8 आहे माहितीच्या अधिकाराचं, सेक्शन 8 खाली विशिष्ट तऱ्हांची माहिती नाकारता येते. आणि अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, सरकारी यंत्रणेचीच ही वृत्ती दिसून येते की कमी द्या माहिती शक्यतो, कारण त्यांना माहिती की माहिती मिळाल्यामुळे नागरिकाचं, ग्राहकाचं सबलीकरण आहे. आणि मग ती कमी कशी द्या, मग टाळाटाळ कशी करा, मग आपला अर्ज दप्तरी दाखल करण्यात आलेला आहे कशा रीतीने म्हणा. तर मग हे त्या सरकारी यंत्रणेतनं मार्ग काढण्यातलं आपलं शस्त्र आहे की म्हणायचं ते बरोबर कायद्यानुसार, ते सुद्धा लेखी, आणि त्याची पोच पण ठेवायची आपल्याकडे की हे मी तुम्हाला दिलं त्याची मला पोच ठेवा, ह्याची माझ्या फाईलला आहे. आता ह्याच्यानंतर किती दिवस झाले ह्याचे आम्ही आवश्यकते, अन्यथा कामासाठी असेल पण स्मरणपत्र पहिले, दुसरे, तिसरे इत्यादी. त्याला जोडून सरकारी यंत्रणेची रचना जर माहिती असेल तर कोणत्या पातळीचा कर्मचारी किंवा अधिकारी जर काम करत नसेल किंवा नीट करत नसेल तर त्याच्या कोणा वरिष्ठाकडे तक्रार करायची, तर त्या तक्रारीच्याही व्यवस्था आहेत. आणि कातड्या कितीही जाड असल्या तरी त्याच्या लेखी टाकी गोष्टींचा त्यांना वाटतो धाक की माझ्याविषयी जर जाऊन बसली तक्रार आणि खुलासा विचारला गेला मला, त्याला पहिल्यांदा निदान विचारलं जातं खुलासा सांग, पटला नाही तर नोटीस दिली जाते कारणं दाखवा, ती पण पटली नाही तर कारवाई होऊ शकते. सुदैवानी राज्यघटना आणि त्यातल्या न्यायव्यवस्थेकडे तर काम दिलंय आपल्या अधिकारांचं रक्षण करणे. वस्तुस्थितीची मला जाणीव आहे की ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण होत नसेल आणि आवश्यक त्या पातळ्यांना सांगून झालं आणि तुम्ही ते करत नाही आहात आणि माझ्यापाशी त्याचे पुरावे तयार झाले तर आपण न्यायव्यवस्थेकडे जाऊ शकतो. मी त्याला भान आहे, मला म्हणतोय की त्या न्यायव्यवस्थेत सुद्धा लाखो नव्हे कोटी, काही कोटी केसेस नुसत्याच पडून आहेत, नुसत्याच पडून आहेत, प्रलंबितच आहेत. याचं मला भान आहे. पण आपल्याला ती रचना माहिती पाहिजे, आपला तिचा अभ्यास असायला पाहिजे, आणि कुठे निदान नेमकं बोट ठेवायचं हे तरी माहिती असायला पाहिजे. असं करत करत अर्थात एकूण अंतिम उपाय म्हणून पण नाईलाज उरला तर मग कुठेतरी मग तो मोर्चा असेल, धरणं धरणे असेल, सत्याग्रह हे शस्त्र असेल, आणि विषयानुसार कोणीतरी स्वतःला पणाला लावणे म्हणजे उपोषण इत्यादी. ही बिलकुल राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीतली, करायचं ते काम शांततामय या तऱ्हेने करतानाची सुद्धा ही आपल्या हाताची शस्त्र आहेत. तेव्हा अभ्यास हे निम्म्यापेक्षा मोठं उत्तर आहे. सगळं उत्तर असं मी म्हणत नाही आहे, मला पूर्ण भान आहे, मला ह्याचं पूर्ण भान आहे की काही वेळा कायदे सुद्धा इतके गुंतागुंतीचे आहेत किंवा मी शब्द वापरतोय करून ठेवलेत, कसे इतके गुंतागुंतीचे करून ठेवलेत की तुम्ही त्यातल्या कुठल्या अमुक कलमावर बोट ठेवलं की तो दुसऱ्यात अमुक कलमावर बोट ठेवतो. अशा वेळी जे चर्चाही करता येणे की ते हे कलम का लागू आहे नाही, त्या गुंतागुंतीचं मला भान आहे. पण आपल्याला जो रस्ता काढायचा आहे की ज्यामध्ये अर्थात कोणाबद्दलही द्वेषाचा प्रश्न नाही, कायदा हातात घेण्याचा प्रश्न नाही, आपलं उलटं म्हणणं आहे कायद्याचं पालन करा. मी सहज कानावर घालून ठेवतो तुमच्या की राजीनामा दिल्यानंतर 92 आठवडे माझा एका वृत्तपत्रासाठी कॉलम चालू होता. मी 92 आठवडे दर आठवड्याला एक एक विषय घेऊन हा विषय नागरिकांनी राज्यघटना कायद्याच्या चौकटीत शांतता मार्गाने सोडवायला कसं केलं पाहिजे असं मी मांडलं. पुढे त्याचं पुस्तक आहे, आज घेऊन आलेलो नाही हाताशी. पुस्तकाचं नाव स्वतंत्र नागरिक आहे आणि त्यामध्ये नागरिकाचं बळ कसं वाढवायचं, आणि ते आपण, आपलं दुसरा कोणी येणार नाही वाढवायला, पण राज्यघटना कायद्याच्या चौकटीत शांततामय मार्गाने
अजिबात कोणाही बद्दल द्वेष नाही, सार्वजनिक संपत्तीची नासधूस नाही, कायदा सुव्यवस्थेला धोका नाही, पण बरोबर मुद्द्यावर बोट ठेवून असं खूप तऱ्हांचं. असं मी तुम्हाला वेळेअभावी मनामध्ये उदाहरण एकच बोलतोय. माझ्या शाळेपासूनचा जो माझा मित्र, त्याची पत्नी म्हणजे वहिनी मग आता माझी, पण महाराष्ट्रातल्या एका नगरपालिकेतला भ्रष्टाचार त्या वहिनींनी एकटीने बाहेर काढला. आणि सगळे जेव्हा सांगत होते की ह्याच्या नादाला लागू नको, गावामध्ये गुंड पण असतील, वाट्याला जातील, झाला त्रास झाला खूप, आणि मी माझ्या परीने होणारी मदत इत्यादी केलं. पण मुद्दा हा आहे की त्यांनी जे बाहेर काढलं ते पुढे पार महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत जाऊन तिथे सिद्ध झालं. आणि त्यावेळी जे कोणतं सरकार सत्तेत होतं त्यांना ती नगरपालिका बरखास्त करावी लागली या ह्याच्यावरनं. आणि अशी उदाहरणं खरंच मध्यरात्रीपर्यंत सुद्धा मी तुम्हाला सांगू शकेन की एक निश्चयपूर्वक काम करणारा खऱ्या तळमळीचा प्रामाणिक माणूस, पण तो मुद्द्याला धरून करत राहतो चिकाटीने, आणि उद्या त्यातनं मोठ्या काही गोष्टी घडत राहतात. त्याच्या पाठी जो अभ्यास आहे. आणखीन एक मनातला मुद्दा बोलून मी थांबेन, आणि मग तुम्ही ठरवून कसा वेळ त्यानुसार आपण थोडा एक 5 किंवा 10 मिनिटं आपण संवाद करू. आम्ही गाडीत येताना सुद्धा सहज बोलत होतो, आपल्या भोवतीचा काळ अतिशय वेगाने बदलतोय. आपल्याला हे काय बदल आहेत हे जाणून त्या बदलांचा आपण हाती घेतलेल्या कामावर काय परिणाम होणार आहे, आणि ह्यासाठी बदलणाऱ्या ह्या काळानुसार कायद्याच्या चौकटीतल्या पण स्ट्रॅटेजीज काय आखाव्या लागणार आहेत हे करावं लागणार आहे चिंतन. जसं मी काही थोड्या वेळापूर्वी एक मुद्दा म्हणालो की प्रथम काम चालू होताना बाजारामध्ये वस्तू किंवा सेवांचा तुटवडा असायचा, शिवाय त्यावर सरकारचं नियंत्रण असायचं. जसा काळ बदलत गेला तसं नाही म्हणलं तरी बाजारपेठेतली वस्तू किंवा सेवांची मुबलकता वाढत गेली. उलटे त्या वस्तू किंवा सेवा पुरवणारे आता ग्राहकाच्या मागे असतात की माझं प्रॉडक्ट घे. या बदललेल्या काळातली ग्राहकासमोरची आव्हानं, की ग्राहकाची फसवणूक चालू आहे की नाही ह्याचं दुर्दैवाने उत्तर आहे अजूनही चालू आहे, पावला पावलाला चालू आहे, प्रत्येक मुद्द्यावर चालू आहे. मी अजून सेवेत होतो आणि सूर्यकांतजी कार्यकर्ता म्हणून ग्राहक चळवळीचं बळ वाढवत होते. अशा वेळी आम्ही काढलेले मुद्दे किंवा काही केलेली कामं, की समजा आपण कुठलंही काही विकत घेतो त्याच्यावर MRP असावी लागते, पण मग त्या MRP असणे हिच्यामध्ये सुद्धा गंडवण्याच्या अनेक तऱ्हा आहेत. आम्ही सहज बोलत होतो विषय की एक काळ असा होता की गॅसचा सिलेंडर आणि त्याच्याबरोबरची शेगडी, तर जो रिटेलर असेल तो ग्राहकाला कंपल्सरी करायचा की तू माझ्याकडनं हे दोन्ही घेतलेच पाहिजेत. असं नियमात नाही आहे, असं ग्राहकावर बंधन नव्हतं. तो म्हणू शकत होता की मी माझा गॅस अमुकाकडून घेतो आणि तू माझ्यावर शेगडीचं बंधन आणू शकत नाही. पण मग तो त्यावेळी कायद्याचा अभ्यास करून तो मुद्दा काढावा लागतो, सांगावा लागतो, आणि मग तो पटवून द्यावा लागतो. ग्राहकाची या प्रकारची फसवणूक आजही निश्चित चालू आहे. मी तुम्हाला काही मला वाक्य बोलण्यात आनंद अजिबात नाही आहे, ते दुःखच आहे, पण बिलकुल स्पष्ट सांगतोय की मलाच जाणवतं की अनेक ठिकाणी सिस्टीम डिझाईनमध्येच फॉल्ट आहे, की हे डिझाईनच असं काही केलंय की ह्याच्यात नागरिक उर्फ ग्राहकाची फसवणूक होणार आहे. सोप्या उदाहरणांमध्ये आहे की आपण काहीतरी समजा बाजारात दूध घेतलं, पॅकेज मिल्क 200 मिलीलिटर लिहिलेलं असतं, खात्री नाही आहे की आतमध्ये खरंच 200 मिलीलिटर असेल, 190 असेल, 180 असेल, हळूच त्याच्यामध्ये, आणि आपल्याला आपण ते म्हणून आपण ते विश्वासावर घेतो. असं सिस्टीम डिझाईनमध्येच तऱ्हातऱ्हांचे फॉल्ट्स आहेत. पेट्रोल पंप, कितीतरी अशी उदाहरणं चालू राहतील माझी, की पेट्रोल पंप ग्राहकांनी जर लक्ष नीट दिलं नाही की हा आकडा झिरोवर आला का, तर तो आधीचा आकडा तसाच धरून, किंवा ते मीटरच मॅन्युप्युलेट केलेलं असेल का. आम्ही एकेवेळी पुणे शहरामधल्या रिक्षावाल्यांवर आम्ही कडक कारवाई केली होती, कारण ते ग्राहकांना सर्व्हिस नाकारत होते, लुबाडत होते. सोयीचे असेल तर नेतो म्हणत होते, मीटरच चालवायचं नाही. मग तो मीटर फास्ट करून ठेवायचा, त्याच्या जागा आम्ही छापे घालून पकडल्या त्या जागा, की रिक्षाला मीटर असला तरी तो फास्ट कसा करून ठेवायचा. त्यामुळे ग्राहकाला जास्ती गंडवलं कसं जातंय. मग टॅरिफ निघाली, त्याची प्रिंटेड निघाली,
आणि पहिल्या किलोमीटरला एवढे एवढे, मग ते ग्राहकाला माहिती असलं तर तो म्हणणार ना की हे अंतर 2च किलोमीटर होतं, इथे दाखवत आहे भाडं 10 रुपये, तुझे 13 रुपये 50 पैसे कसे झाले, मी काय तुला 10 पेक्षा देणार नाही. शिवाय उदाहरणार्थ रिक्षावाल्याला ग्राहकाला नाही म्हणायचा अधिकारच नाही आहे. तो जर ड्युटीवर असेल आणि ते फॉर हायर असा लावलेला मीटर असतो तर त्याला नाही म्हणाल, तुला ग्राहक म्हटला तर बसवायचं आहे, तो सांगेल तिथे सोडायचं आहे. आपल्याला माहिती आहे की नेमक्या आता रेल्वे असो, हे पुणे एअरपोर्टवर पण हा त्रास होतोय, आजही होतोय लोकांना, की ज्या वेळेला लोकांची गर्दी जास्ती बरोबर त्यावेळेला वाहनांची उपलब्धता कमी, आणि मग ते सांगणं चालू करतात की भाडं 50 रुपये असलं तरी 200 देत असाल तर येतो. मला प्रश्न पडतो माणसातला माणूस कुठे गेला ह्याच्यातला. पण माझा ब्रॉड मोठा मुद्दा आहे, अनेक ठिकाणी सिस्टीम डिझाईनच नागरिकाला गंडवणार आहे. कितीतरी अशा मी सांगेन, पण ज्यातल्या मी स्वतःला सांगतो की आता शेवटाकडे येतोय तो आपल्या भोवतीचा बदललेला काळ म्हणजे मुख्यतः टेक्नॉलॉजी, त्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारची समाज माध्यमं, आणि आता तर AI काळ आला. खरंच माझ्या काळजात धस्स होतं. कुठल्याही टेक्नॉलॉजीचं हे वैशिष्ट्य आहे की काही चांगल्या गोष्टी येतात, काही वाईट गोष्टी येतात. असं निरपवाद शाप किंवा निरपवाद वरदान अशी कुठलीच टेक्नॉलॉजी असत नाही. माणूस म्हणून आपलं कौशल्य आहे की हिचा बरोबर वापर आपण कसा करून घेणार आहोत. AI मधनं जे तयार होत आहेत हे आपण सगळे जे डिजिटल टेक्नॉलॉजीचे पण ग्राहक आहोत. तो जो आपल्या जीवनाचा राईट टू लाईफ, हे कलम 21 आहे राज्यघटनेचं, ते सुद्धा आहे लाईफ विथ डिग्निटी, की माणूस म्हणून माझा जगण्यातला सन्मान. आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की खाजगीपणाचा हक्क हा प्रत्येकाचा माणसाचा हक्क आहे, राईट टू प्रायव्हसी. पण तो ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीनी जवळजवळ सगळा काढलेला आहे. आपण समाज माध्यमांवर किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी जेव्हा काही करतो, कुठली ना कुठली तरी कंपनी त्या डेटावर लक्ष ठेवून असते आणि त्या डेटाचा व्यवहार होतो. मी सोपं बोलायला म्हणूनचं उदाहरण बोलतोय की समजा जेव्हा केव्हा फेसबुक आलं, मग ट्विटर आलं, त्याचं नाव झालं एक्स, मग इंस्टाग्राम आलं, मग टेलिग्राम नावाचा चॅनल आला. आपल्याला वाटतं फुकट आहे. त्याविषयी इकॉनॉमिक्समधलं एक वाक्य फार छान आहे. एक वाक्य आहे, देर आर नो फ्री लंचेस. हे फुकट नावाचं काही नसतं. पण मग याला दुसरं जास्ती अर्थपूर्ण पण मग बोचरं वाक्य आहे की इफ यू आर गेटिंग समथिंग फ्री इट मीन्स यू आर द प्रॉडक्ट. आपल्याला जर वाटत असेल आपल्याला काहीतरी फुकट मिळतंय तर याचा अर्थ आहे तुम्हीच ती वस्तू किंवा सेवा आहात. म्हणजे हा फेसबुकवाला मार्क झकरबर्ग, आपल्याला पडतो का प्रश्न कधी की आपल्याला वाटतं फेसबुक फुकट आहे, काय फक्त एंटर करायचं, आपल्या ज्या काही एंट्रीज करायच्या, अकाउंट ओपन होतं आणि मग मी माझे मित्र मैत्रिणी, माझा वर्तुळ सगळ्यांबरोबर. तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस कसा काय झालाय? याचं उत्तर आहे आपली इन्फॉर्मेशन विकून झालाय. ती इन्फॉर्मेशन ही संपत्ती आहे. खरं म्हणजे त्या इन्फॉर्मेशनचे मालक आपण होत, तो नाही आहे. पण आपल्याला तो जेव्हा फेसबुक देतो म्हणतो फुकट आहे, त्यावेळेला तो प्रामाणिकपणे सांगत नाही की इथं तुम्ही जी माहिती तुम्ही देत ती सगळी मी वापरणार आहे. आणि मग जगातल्या विविध कंपन्यांशी त्याचं डील असतं की त्या कंपनीची जी कोणती वस्तू किंवा सेवा आहे तिचं बरोबर ग्राहक कोण हे तुला बरोबर हेरून त्यांचा डेटा देतो, पण तो ह्याच्या बदल्यात देतो. त्यांनी तो आपल्याकडनं घेतलेला असतो फुकट. तर आता ही जगभर चालू आहे हा विषय की सामान्य व्यक्तीचं स्वातंत्र्यच कसं सांभाळायचं. कारण हे डिजिटल तंत्रज्ञान तुमचं माझं सर्व स्वातंत्र्य काढून घेत आहे. तुम्ही साधे फेसबुकवर किंवा यूट्यूबवर कुठली तरी पाहत असाल तर तिकडं तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय की तुम्ही या व्हिडिओपाशी 30 सेकंद थांबलेले होतात. याचा अर्थ तुम्हाला या विषयात इंटरेस्ट आहे, हा आपली ती सर्व माहिती तो दुसरा कोणीतरी घेत असतो. एक ते आपल्या माणूस म्हणूनच्या सार्वभौमत्वावरचं ते अतिक्रमण आहे. खरं म्हणजे ते करण्याचा त्यांना अधिकार नाही. मग म्हणून या चळवळीतनं जगातले आलेले विषय आहेत पुढे, की मग पुढे काय आला की तुम्ही त्या संबंधित ग्राहकाची मान्यता घेतली पाहिजे.
मग आता मी काय सांगतो तो अनुभव बहुसंख्यांनी घेतलेलाच असेल की आपण एखादं ॲप जर वापरायचं असेल तर आधी असं एक प्रचंड लांबलचक ॲग्रीमेंट येतं, एवढ्याशा अक्षरातलं कोण वाचणार आहे ते. पण आय ॲग्री वर टॅप केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. तुम्ही एकदा ॲग्री केलं की ती सगळी ॲग्रीमेंटची कलमं ती त्यांच्या वकिलांनी केलेली असतात, बारकाव्यातली असतात, गुंतागुंतीची. उद्या त्याच्यातनं प्रत्यक्ष टेक्नॉलॉजीनी आपल्या स्वातंत्र्यावरही एका बाजूला अतिक्रमणही करणं चालू केलंय. ही तीच टेक्नॉलॉजी आहे की जी आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवते सुद्धा. आपलं कौशल्य आहे की या टेक्नॉलॉजीचा वापर स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवायला कसा करायचा आणि यातलं जे अतिक्रमण आहे ते कसं रोखायचं. तर मी जी माझा कार्यकर्ता म्हणून जबाबदारी मानतो त्याचा भाग आहे की या विषयाचा अभ्यास करत राहता. मला माहिती आहे की या विषय अमेरिकेमध्ये कायदे आहेत नागरिकाच्या आणि ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करणारे, डिजिटल टेक्नॉलॉजीतलं हे सांगतोय. युरोपमधले तर सगळ्यात कडक आहेत कायदे. युरोप त्याच्या पालनावर लक्ष देतं. ही जी सगळी अमेरिकेची प्रॉडक्ट्स आहेत ना, मायक्रोसॉफ्ट, गुगल, हा ॲपल, झकरबर्ग, म्हणजे आता त्याच्या कंपनीचं नाव मेटाव्हर्स आहे, कंपनी त्याची मूळची. फेसबुक, म्हणजे हे सगळे हे जे आहेत ना, ॲमेझॉन, जेफ बेझॉस, यांना युरोपनी कायदे करून नीट वेसंट घातलेली आहे. आपल्याला त्याचा अभ्यास करून करण्याजोगं खूप आहे आणि ते नीट सरकारपाशी सांगून इनफॅक्ट भारताचे कायदे आणि त्यामध्ये नागरिक आणि ग्राहकाला असलेलं रक्षण जगाच्या पुढे जाणारं पाहिजे. असा त्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा आत्ताचा सगळ्यात मोठा आविष्कार म्हणजे तर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आत्ता परवापर्यंत मी वाक्य वापरायचो की AIचा जमाना येणार आहे. आता माझी वाक्यरचना बदलली, व्याकरण बदललं, येणार आहे नाही आला आहे. आता AIचा जमाना आला सुद्धा, झाला सुद्धा चालू. अशा वेळी त्याचा ग्राहकाच्या हितावर, ग्राहकाच्या संघटनेवर, ग्राहक कायद्याच्या अंमलबजावणीवर परिणाम होणारच आहे. आणि जर एका बाजूला अनेक ठिकाणी आपलं सिस्टीम डिझाईनच फॉल्टी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या सिस्टीम डिझाईनला आता जर AIची मदत झाली तर तुमच्या माझ्या गुलामीचा विचारच करा की ही गुलामी आपल्याला पत्ता सुद्धा लागणार नाही अशी गुलामी आहे. आपल्याला कळणारच नाही की आपला डेटा कशा तऱ्हेने वापरला जातोय आणि त्यामुळे आपल्यावर कोणत्या आणि कशा प्रकारच्या वस्तू किंवा सेवा आपल्यावर लादल्या जात आहेत. आजच्या तारखेला मला त्यामुळे वाटतं की पूर्वीपेक्षा जास्ती ग्राहक चळवळ, ग्राहकाचं संघटित होणं आणि नीट कायद्याचा अभ्यास करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही ग्राहकाला मुक्तीचा मार्ग दाखवणे हे चळवळीचं स्थान, महत्त्व, जबाबदारी सगळं काही वाढलेलं आहे. आपण सगळे ते काम करतोच आहोत. तेच काम आपण आणखी जोमाने करत राहू अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. अतिशय मंत्रमुग्ध करणारा गेला पाऊण तास आपण अनुभवला. साहेब हे स्वामी विवेकानंदांचे शिष्य आहेत आणि निश्चितच पहिल्या वाक्यांमध्ये कशी सभा जिंकावी याचा निश्चित आदर्श स्वामी विवेकानंदांचा त्यांनी घेतलेला आपल्याला आढळला. कारण त्यांनी खूप एक भावनिक वाक्य वापरलं, एका घरातील बंधू भगिनींनो. खरोखरच प्रत्येकाच्या हृदयाला ते स्पर्शून गेलेलं असेल आणि अतिशय उत्तम असं हे व्याख्यान झालं. आणि पुन्हा पुन्हा समर्थांची आठवण या ठिकाणी येते. अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. खरोखरच एखादा कार्यकर्ता जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे जाईल तेव्हा तो जे काही मांडतोय त्याच्यामुळे त्याचीच जर बेआबरू झाली तर चळवळीचं त्या ठिकाणी नुकसान आहे. धन्यवाद साहेब, आपण अतिशय उत्तम प्रकारे आज चालेल. तर साहेबांनी आपल्याला अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे काही मोजके प्रश्न आपण घेणार आहोत. तर आणि फक्त आपल्याला एक मिनिट तिथं माईक दिला जाईल खाली. फक्त किती वेळ? 5 मिनिट आणि 2 ते 3 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे चळवळीशी संबंधित असावेत आणि साहेबांनी जे माहिती दिली त्यानुसार असावेत ही विनंती. वरून आलो आहे. नंदुरबारला तुमचं भाषण मी ऐकलं आहे. आत्ताच मी ओझरला आलो लक्झरी बसने. मागच्या वेळेस
दिवाळी नव्हती त्यावेळी 850 रुपये भाडं होतं. आता माझ्याकडून 1400 रुपये भाडं घेतलं. माझ्या शेजारच्याने 1700 रुपये दिले. दुसऱ्या सीटवाल्याने 2000 रुपये दिलेत. जर RTOचा एक कायदा आहे, परिवहन महामंडळाचा एक कायदा आहे, जरी लक्झरी असेल, खाजगी बस असेल, तरी त्याच्यावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे आणि आहे. पण एकाच सीटसाठी माझ्या शेजारचा जो प्रवासी आहे त्याने 1700 रुपये आदल्या दिवशी दिलं. जागा रिकामी म्हणून माझे 300 रुपये कमी घेतले, 1400 रुपये माझ्याकडून, आणि 3 दिवसापूर्वी 2000 रुपये. तर त्याबद्दल मला काही कोर्टात जाता येईल का? आता मी तिकीट थांबवून ठेवलं आहे. थँक्यू. माझं पहिलं दुर्दैवाने सत्य सांगतो काय, इकॉनॉमिक्समध्ये एक सर्ज प्राइसिंग नावाची कन्सेप्ट आहे. SURGE, सर्ज प्राइसिंग. सर्ज प्राइसिंग म्हणजे काय, त्या वस्तू किंवा सेवेला डिमांड वाढली, मागणी, तर मागणीच्या प्रमाणात त्याची किंमत पण वाढते. हे आज महाराष्ट्र भारतासहित जगभर प्रस्थापित झालेलं आणि वापरलं जाणारं सूत्र आहे सर्ज प्राइसिंगचं. मला खेद आहे की उदाहरणं माझी 1-2 निघतील, ती फार शहरी निघणार आहेत. फक्त सहज बोलता नाही, मला मनात येत आहेत ती आहेत म्हणून तेवढं सांगतोय. हे जे ओला उबर समजा आहेत आणि मला कुठेतरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि त्याच्यासाठी टॅक्सी बुक करायची आहे, ॲप आहे, आली, ती पुढच्या काही वेळात दारात येते. ज्या वेळेला ओला उबरना फारशी मागणी नाही त्यावेळेला त्याच अंतरासाठी आपल्याला पैसे कमी पडतात. आणि जर रश आवर चालू झाले, विशिष्ट संध्याकाळची वेळ आहे, सकाळची वेळ आहे, आणि आत्ता ओला उबरला मागणी जास्ती, हे जे सांगतोय की रेल्वेज स्टेशनमध्ये आल्या आणि आत्ता 1,500 जण उतरणार आहेत आणि त्यातल्या निम्म्या जणांना तरी त्यांची रिक्षा टॅक्सी काहीतरी लागणार आहे की नेमक्या त्या वेळामध्ये किमती वर जातात. स्टेशन सुनसान पडलं आहे, अशावेळी काही कारणाने कोणी आला तर तो म्हणतो मग आत्ता तुला कमी किमतीमध्ये मिळेल. हे जे इकॉनॉमिक्सचं सर्ज प्राइसिंग, इथला आपल्यासमोरचा मुद्दा आहे, त्याला आवर कसा घालणार आपण. ते जे उदाहरण सांगत होते की दिवाळीमुळे लोक प्रवासाला निघत आहेत म्हणून डिमांड जास्ती आहे, म्हणून किमती जास्ती आहेत, आणि आता ही बस निघणार आहे पण एक सीट रिकामी आहे, तर ती रिकामीच जाणार आहे. त्यापेक्षा तो देणारा मग म्हणतो तुला 300 रुपये कमीमध्ये मी देतो. तर हे इकॉनॉमिक्समधलं सर्ज प्राइसिंगचं आहे. तुम्हाला मी अलीकडच्या काळातलं महाभयानक दुःखाचं उदाहरण सांगतोय, पण ते नुसतं दुःख नाही, मग संताप पण आहे त्याच्यात. 22 एप्रिलला, आत्ता यावर्षी 22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगामला 26 आपल्या बांधवांना गोळ्या घालून मारलं. त्यांनी जे पॅनिक पसरलं काश्मीर खोऱ्यात, आणि तिकडं गेलेले लाखो नागरिक जीवाच्या भीतीने म्हणू लागले मिळणार ती पुढची फ्लाईट घेऊन आम्हाला परत यायचं. हां, एरवी जे तिकीट 5,000चं ठरेल ते लाख रुपयापर्यंत गेलं होतं. तुम्ही आता ह्यातला माझाही संताप, माझ्या मनात संताप आहे त्याबद्दलचा, की मला बाजार समजतो, बाजारपेठ, त्यातलं सर्च प्राइसिंग मला सगळं कळलं, पण तुमच्यापाशी एवढी सुद्धा नाही होय संवेदनशीलता की दहशतवाद्यांनी मारलंय, लोकांना जीवाची भीती आहे म्हणून ते म्हणतायत. ह्यांना फक्त सर्च प्राइसिंग कळतंय. आता डिमांड वाढली ना अचानक, आणि लोक ज्याच्यापाशी पैसे आहेत तो येऊन तयार होतो ना, तो म्हणतो मला या विमानात बसायचं आहे, किती तुझ्या, मी तुला, तू किती म्हणतोयस 5,000, मी तुला 10,000 देतो, कारण जीव प्यारा आहे. ते करत करत शेवटी सरकारला मध्ये पडावं लागलं, आणि मग सरकारने कान पकडले तेव्हा विमान कंपन्यांनी रेट नॉर्मलवर आणले, नवे जास्तीच्या सर्व्हिसेस केल्या. तर आपल्याला असं काहीतरी, इथे पुन्हा संघटनेचं बळच येतं की सर्ज प्राइसिंग कोणत्याही गोष्टीचं, जे आपलं भारतीय फार छान शब्द आहे सम्यक, सम्यक म्हणजे बॅलन्स्ड, समतोल, की अरे इकॉनॉमिक्स त्यातलं कळलं, पण इकॉनॉमिक्स कुठे संपतं आणि नागरिकाची लूट कुठे चालू होती ह्याची काही तुम्ही सीमारेषा ठरवणार आहात का नाही? का आता सर्ज प्राइसिंगच्या नावाखाली विमानाचं 5,000 ते तिकीट घेतलंय, लाख रुपयापर्यंत लोकांना जीवाचं पडलंय म्हणून लोक कशाने म्हणतात, अशी ती रेंज ठरवायला हवी आहे. मोबाईलला सुद्धा हे लागू असतं, सगळ्यांना माहिती असेल नसेल, आपण मोबाईल कोणत्या वेळात वापरतोय
त्यानुसार आपल्याला चार्ज काय होणार त्याचं ठरते. इलेक्ट्रिसिटीला लागू आहे. भले इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन लिमिटेड MSEDL कडनं आपण घेतो, पण जे पीक आवर्स आहेत हे जे चालू झाले संध्याकाळचे 6 ते 10 पीक आवरला वापरलेल्या विजेचा रेट जास्ती आहे. आणि तुम्ही जेव्हा पीक आवर नाही आहे तेव्हा वीज वापरली तर रेट कमी आहे. तर मी सांगतोय की ह्याच्या मागे एक इकॉनॉमिक्स आहे, हे बरोबर आहे, फक्त त्याची जी सम्यक सीमारेषा कोणती. तिथे मी म्हणेन की चळवळ म्हणून आपलं संघटना म्हणून जागा येते की ती सीमा जिथे ओलांडली जाते वाटते तिथे कान पकडता येण्याची ताकद, एवढंच त्याला उत्तर आहे. सर नमस्कार, मी विनायक वाडेकर, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सर, आदरणीय मोदीजी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे. असं असूनसुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की शासकीय कार्यालयामध्ये निदान भ्रष्टाचार संपूर्ण जरी नसला, कमी होणार, तरी थोडाफार का होईना तो कमी व्हायला पाहिजे. कारण आता तिसऱ्या टर्म सुरू झाल्या त्यांच्या. पण हे काम करत असताना आम्हाला जागोजागी आजही शासकीय कार्यालयामध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचारच आढळून येतो. अशा याच्यामध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे? तुमच्याशी आपल्या सगळ्यांच्याच आहेत अपेक्षा, बदलावं, बदललं पाहिजे. आणि जमिनीवर सामान्य नागरिकाच्या जीवाला ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या रक्त गिळणारे, जळू लागलेले आहेत, पिणारे, ते नाहीत कमी झालेले एक दुःखद सत्य. ते आहे ते सत्य. मला हे बोलण्याची कोणी शिक्षा करणार असेल तर माझी ती शिक्षा भोगायची पण तयारी आहे. पण सामान्य माणसाच्या पातळीला जो बदल व्हायला पाहिजे, तर तुम्ही जो मला विचारलेला प्रश्न आहे आपण काय केलं पाहिजे, माझं म्हणणं आहे आपण पाय रोवून अजिबात त्या भ्रष्टाचारासमोर न झुकता आपण आरेला कार्यच केलं पाहिजे. हे याच्यावर मी क्लिअर आहे अत्यंत. नाही करणार आहे. आणि मी तुम्हाला हा जो कायदा आहे हे मी त्याच्यावर बोट ठेवलं, हे त्याच्यावर तू करतो का नाही करतो सांग असं. आणि नाही तर मग आमचेही रस्ते आम्ही बघून घेतो. पण आपल्यासमोर पाय रोवून लढणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाहीच आहे आपल्यासमोर. साहेब नमस्कार, मी प्राध्यापक कॅप्टन अशोक सोनवणे. मला अभिमान वाटतो की आज मी दुसऱ्यांदा आपल्याला भेटतोय. 17 वर्षापूर्वी तुमच्या हस्ते माझा सत्कार झाला होता, पण आपण इथे प्रश्न विचारायचा आहे म्हणून मी मुद्दाम विचारतो. माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे मी एक फ्लॅट घेतला, त्या फ्लॅटमध्ये एक्स्ट्रा काम झालेलं होतं, म्हणजे नियमाच्या बाहेर. मी त्यांना पैसे देऊन टाकले. नंतर माझ्या लक्षात आलं तर मी तक्रार केली, तर गेले 22 वर्ष कोर्टात केस चालू आहे. प्रत्येक वेळी तारीख तारीख तारीख, हा एक भाग. दुसरा, आणखी एक फ्लॅट घेतला होता, त्या फ्लॅटला सुद्धा 16 वर्ष झाले घेऊन. तो पळून गेला बांधणारा, आणि नंतर त्याने आणखी 2, 4, 5, 10 लोकांना विकले. आमच्या नगराध्यक्षांनी सुद्धा एक विकत घेतला होता, आणि तिथेही कोर्टातच केस आहे. मग कोर्टापुढे हे कसं मी मांडावं, याच्याबद्दल जर मला काही माहिती मिळाली तर बरं होईल. एक तर मी तुम्हाला माझ्या मूळच्या बोलण्यातही न्यायव्यवस्थेचं हे चित्र, हे भान मी बोललोच होतो. अर्ध्या ओळीची मी एक आठवण करून देतो की न्यायव्यवस्थेमध्ये नुसत्या लाखो नाही, काही कोटींच्या भाषेत केसेस पेंडिंग आहेत. 5 वर्ष, 10, 15, 20, 25 वर्ष. न्यायव्यवस्थेचं एक सगळ्यात मूलभूत वाक्य आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. की न्यायदानाला झालेला विलंब हा अन्यायच आहे, न्यायाला नका. पण ते आजचं चित्र आहे, आणि हे दुष्ट शक्तींना माहिती आहे, त्यामुळे तेही फिकीर करत नाहीत. त्यामुळे जाऊ द्या, करा केस, एवढंच नाही तर तारीख पे तारीख कसं करत राहायचं हेही त्यांना माहिती असतं. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत करायचं तर आपल्याला त्या कायद्याच्या रस्त्याने जाणे याच्याशिवाय काही दुसरा वेगळा आत्ता तरी त्याच्यातला उपाय नाही. तुम्ही आणि ते आपल्या आधीचे जे विचारत होते, दोन्ही मिळून मी एवढंच म्हणेन की न्यायव्यवस्थेसकट आणि सरकारी यंत्रणेसकट आहे की जमिनीवरचा सामान्य नागरिकाला त्रास देणारा भ्रष्टाचार अजून दूर झालेला नाही. हे दुर्दैवानी सत्य आहे. तरी या सर्व यंत्रणांमध्ये कुठे ना कुठेतरी अजून आपलं काम इमानदारीत करणारी माणसं पण आहेत. ती माणसं हे आपलं बळ आहे. मग की मग ते न्यायव्यवस्थेतलं असो, एक्सपेडाईट कशी करायची, एखाद्या न्यायमूर्तीला लक्षात आणून दिलं,
आपला वकिलांनी हे मांडलं, त्याच्या अर्जांचे प्रकार असतात वेगळे, की ही केस आधी सुनावणीला का घ्या, किंवा ज्याच्यामध्ये एक ऑर्डर अशी, जशा मी केल्या, मी तर अनेक केल्या, मी आत्मचरित्रच वेळ नाही घालत, की ह्यातनं नागरिकाला न्याय मिळेल अशी इंटेरिम ऑर्डर, की समजा तुमची केसला वेळ आहे अजून, पण मी आत्ता एक इंटेरिम ऑर्डर पास करून ठेवतो की ज्याच्यात त्या संबंधित नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, अशी ती त्याला ईच केस ऑन इट्स ओन मेरिट. याच्याशिवाय मला त्यातला दुसरा राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीतला उपाय दिसत नाही. थँक्यू. सर्वांच्या परवानगीने एक शेवटचा घेऊया आता, मग मला परवानगी असावी निघायची. हा सर, एक मिनटं. मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा सातारा जिल्हा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी प्रॉपर वाईमधला आहे. सर, आत्ता तुम्ही म्हणता होता शेवटचा मुद्दा की आता सध्या AI आले म्हणता होता आलेला आहे, आता सगळे वापरसुद्धा चाललेला आहे. पण या AIच्या जगात आता खूप फसवणूक व्हायला लागलेली. मग त्याच्याबद्दल आपण कार्यकर्त्यांना कशी जागृती करायची, की फसवणूक होऊ नये म्हणून काय करायचं, ह्यावर थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल असं मला वाटतं. मी एक बहुधा सोपं पण सगळ्यांना उपयोगी होईल असं बहुधा मी उत्तर देतोय. माझ्याबरोबर चाणक्य मंडलमध्ये या AI विषयाचे एक जागतिक तज्ज्ञ, ज्यांचं 30 वर्षापूर्वीचं AI मधलं PhD आहे, त्यांनी मराठीमध्ये लिहिलेलं एक छोटंसंच पण फार अर्थपूर्ण पुस्तक आहे. त्याचं नाव आहे इंडस्ट्री 4.0. असं त्या पुस्तकाचं नाही, छोटंसंच आहे, एक साधारण 180 पानी वगैरे असेल. माझं बाकी इंग्लिशही वाचन भरपूर आहे, त्या आधारावर मी आनंदाने सांगतोय की हे मराठीतलं पुस्तक इंग्लिशच्याही तोंडात मारेल इतक्या उत्तम क्वालिटीचं आहे. आणि ते AIचे होणारे परिणाम आणि ते आपण सगळे नागरिक माणूस म्हणून समजावून घेऊन आपण त्यावर काय करूयात यावरचं ते पुस्तक आहे. इंडस्ट्री 4.0. बोलताना इंडस्ट्री 4.0 असा उल्लेख होतो त्याचा. डॉक्टर भूषण केळकर असं लेखकाचं नाव आहे त्यांचं. त्यांचं PhDच इंजिनियर आहेत शिक्षणाने, AIमध्ये PhD केलं आहे. तेव्हा जो मी आमच्या चर्चेतून मनात विषय ठरवला की सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांशी हा बोलूयात, तेच उत्तर आहे. ते म्हणजे हे AI काय आहे याचा अभ्यास करणे, त्या अभ्यासातून ही जाणीव येणे की ह्याचे आपल्या हाती घेतलेल्या कामावर परिणाम काय होतील, आणि AIमुळे जी फसवणुकीत भर पडली आहे तिच्यावर आपण कशा तऱ्हेने मात करूयात हे निश्चित सापडेल आपल्याला. AIच्याच आधारे सापडेल. हे जे काट्याने काटा काढावा म्हणतात तसं AIमुळे जर फसवणूक होत असेल तर ती फसवणूकही कळायला AIच मदत करेल आणि तो काट्याने काटा AIच काढू शकेल. धन्यवाद. नाही, ऐका, एक प्रांताच्या वतीनं एक सूचना आहे. शक्य झाल्यास आपण माननीय धर्माधिकारी साहेबांचं ऑनलाईन सत्र सर्व राज्यासाठी ठेवूयात. आत्ता त्यांना वेळेची जरा मर्यादा आहे, जोरदार टाळ्यांनी त्यांचे धन्यवाद आपण व्यक्त करूयात. सर्व राज्यातील कार्यकर्त्यांसाठी निश्चितच ते आपल्याला संधी देतील आणि आपण त्याचा पूर्ण लाभ घेऊयात.